अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समिती, सर्व संघटना व सर्व पक्ष यांच्या वतीने आज हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी आज सर्व संघटना एकत्र येऊन निषेध मोर्चा काढण्यात आला। वाहन चालक विरुद्ध जीवघेणा कायदा अंमलात आणला, त्याला तात्काळ रद्द करण्यात यावा। कारण या कायद्यात असे म्हटले आहे की अपघात झाल्यास 10 वर्ष सजा व 7 लाख रुपये दंड चालकास द्यावा लागेल। ज्याप्रमाणे मनुष्य हवेशिवाय जगू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य वाहन चालक ड्रायव्हर शिवाय पण जगू शकत नाही। ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घालून शत्रूशी सैनिक लढतो, त्याचप्रमाणे सीमेच्या आत डोळ्यात अंजन घालून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी पूर्ण करतो, असे म्हणणे अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीचे आहे। रोडवर चालणार तर दुर्घटनाही होणारच, कारण कुठलाही वाहन चालक मुद्दाम काही करत नाही। याकरिता हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा आहे, तो तात्काळ रद्द करण्यासाठी वाहन चालक कृती समितीने मोर्चा काढला। मोर्चात शेकडो वाहन चालक सामील होऊन जोरदार नारेबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। संप मागे घेतला हा पूर्णपणे मागे घेतलेला नाहीये, कारण ही एक खोटी अफवा आहे। हे आम्हाला जेव्हा कळलं, स्वतः मीच गाडी काढलेली होती आज, पण ज्यावेळेस माझे हे सर्व मित्र सांगत होते की हे अफवा आहे, मी गाडी वापस घेतली, वापस जिथे तिथे लावून दिली। त्या कारणाने आम्ही आता या सर्वजण या ठिकाणी जमा झालो, कारण ही खोटी न्यूज आहे। त्या खोटी अमित शहानी यावर कसा फेक दिला आहे सगळं, आणि ते चॉकलेटच दिला, या सरकारने चॉकलेटच दिला आहे। आणि आम्हाला अशा ठिकाणी आणलं की ज्या ठिकाणी आपण सर्वजण उभे आहे, हे आम्ही बनवलेली मालमत्ता आहे। रोड किंग आम्ही आहे। ट्रकवाले, हे सर्व ट्रकवाले, ॲटोवाले सगळे भाऊबंधन, अर्धे जास्त भाऊबंध माझ्या रोडवर चालत आहे, आणि ते जर संपावर उतरले असते तर आज हे सर्व लोकांना किती तकलीफ झाली असती, याचा विचार शहा नाही करू शकत। ह्या विचार करायसाठी माणसाच्या अंगात सहनशक्ती असायला पाहिजे, ते सहनशक्ती नाही आहे त्याच्यापाशी। कारण कसं आहे, सर्वांना आयतं भेटते, आणि त्याला हे नाही समजत की जो सकाळी आपल्याला सुरुवात करते त्याची सुरुवातच ड्रायव्हरपासून होती की नाही होते ना। तर म्हणूनच कसं आहे, ह्या सर्व माझ्या भावांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आहे, आणि याच्यावर काय तोडगा काढायचा आहे। आमचे मित्र अंदर गेलेले आहे, काय होते कधीपर्यंत आंदोलन हे आमरण नाही राहू शकते। आमच्या पोटावर आली, आमचे लेकरं उपाशी घरी आहे, लहान लहान लेकरं आहे। आज आम्ही इथं आलो, कसं आहे, आज जर ड्युटी चालू राहिली असती, संध्याकाळी दूध नेलं असतं, पोरीसाठी बिस्किटचा पुडा नेला असता। आज माझी पोरगी एका बिस्किटासाठी मोहताज होऊन जाईल, कारण कामच बंद आहे। 8 दिवसापासून काम बंद आहे, अजून समोरही किती दिवस काम बंद राहू शकते याची काही गॅरंटी नाही आहे की नाही आहे। आणि हे सगळेजण त्याच ठिकाणी त्याचसाठी आल्या की आपल्यावर जो अन्याय गव्हर्नमेंट सरकारने केला, हा अन्याय यांनी त्वरित मागं घ्यावा, जसं होतं सुरुवातीला तसंच ठेवावं, बस आमची सर्वांची हेच इच्छा आहे। ओंकार चौरे हो। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून प्रतिनिधी रवींद्र नाईक।
अमित शहाचा निषेध